स्वतःला महादेवाचा अवतार सांगत पुण्यातील एका पीडित महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणातील आरोपी ऋषिकेश वैद्य याच्याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर वसईत आरोपी, पीडितेचा पती आणि आमची वसई या संस्थेच्या सदस्यांमध्ये झालेल्या बैठकीदरम्यान वाद होऊन मारहाणीची घटना घडल्याचं समोर आलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी वसईतील हयात बंगल्याजवळ ही बैठक झाली होती। आरोपी ऋषिकेश वैद्य हा मागील 2 वर्षांपासून पीडितेशी फोन आणि मेसेजद्वारे संपर्क साधत असल्याच्या कारणावरून पीडितेचा पती तिच्यावर संतप्त होता। या मुद्द्यावरून चर्चा सुरू असताना वाद विकोपाला गेला आणि पीडितेच्या पतीने संतापाच्या भरात आरोपीवर धाव घेतली। यावेळी उपस्थित असलेल्या आमची वसई संस्थेचे सदस्य यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र संतप्त पीडितेच्या पतीने त्यांनाही मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर आमची वसई संस्थेचे सदस्य यांनी 20 ऑक्टोबर 2025 रोजी वसई पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली होती। या तक्रारीच्या आधारे वसई पोलिसांनी पीडितेच्या पतीविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 115(2), 351(2) आणि 352 नुसार एनसी गुन्हा दाखल केला होता। तसेच त्याला समजही देण्यात आली होती। दरम्यान भोंदूबाबाच्या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत असल्याने या प्रकरणाने अधिकच गंभीर वळण घेतले असून पोलीस तपास सुरू आहे।